वाजलेत, 8:03 झालेली आहेत। आता बघूयात आपण की आतापर्यंत जे सगळे पोल आलेले आहेत त्यांचे आकडे नेमके काय सांगतात। त्या पोल्सचे आकडे आपण बघूयात। मॅट्रिकचा जो पोल आलाय त्यानुसार महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळू शकतात। मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार सरकार महायुतीचं येऊ शकतं। महायुतीला 150 ते 170 तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळू शकतात मॅट्रिकच्या पोलनुसार आणि इतर पक्षांना 8 ते 10 जागा मिळू शकतात। भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात, थेट जाऊयात। बीजेपी और हमारे अलायंस के लिए, महायुति के लिए ये फायदा हमको देगा और इसका फायदा हमको होगा। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे। आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, त्यामुळे आमची जी महायुती आहे महायुतीला याचा फायदा होईल। मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि त्याचा फायदा जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा भाजपला झालेला आहे। त्यामुळे आता जर मतदानाची टक्केवारी वाढली असेल तर फायदा महायुतीलाच होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। मॅट्रिकच्या पोलचे आकडे आपण बघितले। पुढचा पोल आहे पीपल्स पल्स। पीपल्स पल्सच्या पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसते। महायुतीला 175 ते 195 जागा मिळू शकतात असा या पोलचा अंदाज आहे। भाजपा 102 ते 120, शिवसेना एकनाथ शिंदे यांना 42 ते 61, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 14 ते 25 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 24 ते 44, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 21 ते 36 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 28 ते 41 जागा मिळू शकतात। महाविकास आघाडीला या पोलनुसार फारच कमी जागा मिळताना दिसतात, 85 ते 112, तर महायुतीला 175 ते 195 जागा मिळताना दिसतात। इतर पक्षांना 7 ते 12 जागा मिळताना दिसतात। पोल डायरीचा पोल काय सांगतो? पोल डायरीच्या पोलनुसार महायुतीला सत्ता मिळताना दिसते। तिसरा पोल आहे ज्याच्यानुसार महायुतीला सत्ता मिळताना दिसते। भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय। या पोलनुसार महायुतीला ज्या जागा मिळू शकतात त्याची रेंज आहे, त्याचा आकडा आहे। भाजप 77 ते 108, शिवसेना एकनाथ शिंदे 27 ते 50, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 18 ते 28, काँग्रेसला 28 ते 47, शिवसेनेला 16 ते 35, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला 25 ते 39 आणि इतर पक्षांना 12 ते 29 जागा मिळू शकतात। महायुतीला 122 ते 186 इतक्या जागा मिळू शकतात। बहुमताच्या जवळ जाऊ शकते महायुती, सत्ता स्थापन करू शकते। तर महाविकास आघाडीला मात्र 69 ते 121 जागा या पोलनुसार मिळू शकतात। इतर पक्षांना 12 ते 29 जागा मिळू शकतात। रुद्रचा जो पोल आलाय त्याच्यानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर काटेकी दिसतेय। दोघांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये। भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून या पोलनुसार पुढे येण्याचा अंदाज आहे। रुद्रच्या पोलचे आकडे काय सांगतात? पक्षनिहाय 80 ते 85 भाजप, 30 ते 35 शिवसेना एकनाथ शिंदे, 18 ते 22 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला। मनसेला यश मिळताना दिसत नाहीये। काँग्रेसला 48 ते 55 जागा मिळू शकतात। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 39 ते 43 जागा मिळू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षायुतीला 128 ते 142, महाविकास आघाडीला 125 ते 140 आणि इतर पक्षांना 18 ते 23 जागा मिळू शकतात। आतापर्यंतचे जे पोल पाहिले त्यामध्ये महायुतीला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये एज दिसते, पण एक पोल असा आहे की ज्यामध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांपैकी एकालाही फारसं यश मिळताना किंवा सत्ता सहजतेनं स्थापन करताना यश मिळताना दिसत नाहीये। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि वरळीचे उमेदवार सुद्धा मिलिंद देवरा आता आपल्या सोबत आहेत आणि सचिन अहिर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। मिलिंद देवराजी, खूप खूप स्वागत चर्चेमध्ये। आवाज पोहोचतोय माझा? प्लीज बघा की मिलिंद देवरांपर्यंत माझा आवाज पोहोचेल। तोपर्यंत सचिन अहिर यांच्याकडे जाऊयात। सचिन अहिरजी,
काही पोल आहेत ते महायुतीला मोठं बहुमत देताना दिसतात. जिथे जिथे महायुतीला बहुमत मिळते तिथे तिथे महायुतीला जागा जास्त मिळतात. पण महाविकास आघाडीला ज्या पोलमध्ये बहुमत मिळते तिथे महाविकास आघाडीला जागा मात्र अगदी 145च्या आसपासच मिळताना दिसतात. काही पोल तर साशंक आहेत की नेमकं यश कुणाला मिळणार आहेत, कारण काटेकी टक्कर महाराष्ट्रामध्ये दिसते. कोणते विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यावर महाविकास आघाडीची सगळ्यात जास्त मदार आहे? नाही, एक गोष्ट तर नक्कीच आपल्याला नकारता येणार नाही की निगेटिव्ह इन्कम्बन्सी फार मोठ्या प्रमाणावरती आम्हाला ग्राउंड फील्डवरती जाणवली. आता स्विंग कुठे जातोय हा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे. ट्रायंग्युलर फाईट्स मोठ्या प्रमाणावरती ऐनवेळी झाली, जी कोणत्याही पक्षांनी प्रोजेक्ट केले नाही. मी ज्याचा उल्लेख केलं की ते आम्हाला त्याचा फायदा होणार आहे किंवा समोरच्याला नुकसान होणार आहे तो एक बघावा लागणार आहे. मेजर स्ट्रॉंग होल्ड म्हणजे जे आहेत की विदर्भमध्ये जर ब्रेक झालं, जे लोकसभेमध्ये झालं, तर मला असं वाटतं गाडी पुढे जाऊ शकते. मराठवाड्याला निश्चितपणे आम्हाला स्कोप दिसतोय. कोकणामध्ये आम्ही प्लस मायनस का होईना परंतु तिकडे सेफली आम्हाला कसं जाता येईल. पण मी जसं उल्लेख केल्याप्रमाणे मुंबई असेल किंवा ठाणा या परिसर किंवा मुंबई कोकणचा असेल त्यामध्ये आम्हाला चांगलं एज जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि तिकडे जिकडे आम्ही सीट्स लढले आहोत तिकडे देखील आम्हाला चांगला एज मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता तिकडे ट्रायंग्युलर फाईट झालेली आहे, त्याचा फायदा कुठे होतोय हे आपल्याला बघावं लागेल. जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे स्विंग जर आमच्या बाजूने राहिलं तर 100% आम्ही मेजॉरिटी क्रॉस करून खूप मोठ्या प्रमाणावरती जाऊ. स्विंग आमच्या बाजूला जर झालं नाही आणि जे काही करेक्टिव्ह मेजर्स समजा प्रेझेंट गव्हर्नमेंटने किंवा महायुतीने घेतलेले आहेत त्याचा काहीतरी त्यांना फायदा झाला तरी देखील ती काटेकी टक्कर राहणार आहे. म्हणजे सरकार ते बनवतील अशी परिस्थिती राहणार नाही. बर, मिलिंद देवरा आपल्या सोबत आहेत. मिलिंद देवराजी, वरळीमधली लढत तुमच्यासाठी महत्वाची त्याबद्दल तर बोलालच, पण मुंबईमधली महायुतीची परिस्थिती नेमकी काय आहे त्याबद्दलही सांगा, विशेषतः शिवसेना शिंदे गटाची. नमस्कार. मला खात्री आहे की मुंबई महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांनी ह्यावेळेस पुन्हा एकदा महायुतीला हॅट्रिक मिळेल. 2019 मध्ये देखील महायुती सरकार सेकंड टर्म जिंकली होती आणि ह्या वेळेस हरियाणा ऍक्च्युली पूर्ण देशाला दाखवलं की पोल पंडित्सनी एक्झिट पोलस्टर्सनी सांगितलं की हरियाणामध्ये भाजपला हॅट्रिक मिळणार नाही, पण तरी भाजपने हॅट्रिक इतिहास बनवून त्यांना एक हॅट्रिक मिळाला. आणि म्हणून मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की सीएम साहेबांची इमेज, देवेंद्र फडणवीसजींची इमेज, अजित दादा यांचे इमेज, काम, इन्फ्रास्ट्रक्चरचा काम, शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम, महिलांचा हात बळकट करण्यासाठी, तरुणांचा हात बळकट करण्यासाठी, मुंबईमध्ये राहणारे सर्वसामान्यांच्या गृहनिर्माणचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने खूप चांगलं काम केलं. बरं, तुमची मदार ही प्रामुख्यानं इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्सवर आणि लोकोपयोगी योजना आहेत त्यांच्यावर खूप जास्त होती. पण जे आता वेगवेगळे एक्झिट पोल येत आहेत त्याच्यानुसार आता जे तुमचे आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांची जर सरासरी काढली तर फार मोठी वाढ होताना दिसत नाहीये. काय नेमकं कारण आहे याचं? सॉरी टू से, पण मला एक्झिट पोल्स मध्ये जास्त विश्वास नाही आणि मी ह्या विषयावर एक माझा स्टँड एकदम कन्सिस्टंट आहे. तुम्ही जेव्हा इलेक्शन कॅम्पेन मध्ये तुम्ही जेव्हा जातो जनतेचा समोर आणि जनतेना भेटण्यासाठी तुम्हाला एक संधी मिळत आहे. फॉर एक्झाम्पल मी उमेदवार होतो वरळीमध्ये आणि वरळी खऱ्या अर्थाने एक सर्वात कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे पूर्ण मुंबईमध्ये. वरळीमध्ये तुम्हाला मोठे मोठे टावर्स मध्ये देशातील सर्वात श्रीमंत लोक वरळीमध्ये राहतात, पण सर्वसामान्य ज्यांच्या खांद्यावर मुंबई उभारली आहे, मुंबईचा मूळ रहिवासी, भूमिपुत्र, कोळी समाज, भाडेकरू, गिरणी कामगार हे देखील वरळीत राहतात. अँड आय कुड सी की वरळीमध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जनतेना पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी आणि आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला एक हॅट्रिक द्यायचं होतं. आणि म्हणून जे लोकसभामध्ये जे झालं आणि काही लोकांनी फेक नॅरेटिव्ह सुरू केलं होतं, ते फेक नॅरेटिव्हला नकारण्यासाठी, त्यांना बस्ट करण्यासाठी, त्यांना काउंटर करण्यासाठी महायुती सरकारने आणि खास करून 3 पार्टी खूप छान काम केलं.
ओके, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्सवर तुमचा खूप मोठा भर आहे, एस्पेशली मुंबईचा विचार करता आणि मग बाकीच्या योजना सुद्धा आहेत. आणि तुमच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये तुम्ही खूप आशावादी आहात, कन्सिडरिंग की खूप मोठ्या प्रमाणावर कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे. तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येते. हेमलता पाटील, काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. हेमलता ताई, खूप खूप स्वागत आहे चर्चेमध्ये. बरं, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की काही पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसतंय, पण जास्त पोल असे आहेत की ज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळताना दिसते, महाविकास आघाडीला मिळताना दिसत नाहीये. या संमिश्र जी आकडेवारी समोर येते त्याबद्दल तुमचं पहिलं मत? नाही, एक्झिट पोलच्या आकड्यामध्ये आपण बघितलं तर 20 ते 25 इतकी मोठी तफावत आहे. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की एक्झिट पोलचे आकडे तितकेसे खरे येणार नाहीत आणि जी सगळी महाविकास आघाडीची जी सगळी कामगिरी आहे आणि ती सगळी जर लक्षात घेतली तर महाविकास आघाडीच येत्या 23 तारखेला सत्तेमध्ये येईल हे मला स्पष्टपणे वाटतं. एक्झिट पोलमध्ये खूपच जास्त तफावत आलेली आहे, त्यामुळे ते आकडे कितपत खरे मानायचे आणि कशा पद्धतीने हा सगळा सर्वे झालाय हाही एक विषय मला महत्वाचा वाटतो. आणि दुसरा मला एक महत्वाच्या मुद्द्यावरती मी मगापासून मला बोलू इच्छिते, आपली परमिशन असेल तर मी 2 सेकंदामध्ये माझं म्हणणं पूर्ण करते. की आपण बघितलं की 100 स्मार्ट सिटीज, औद्योगिक विकास, नवीन नवीन इंडस्ट्री आणणं, हे विषय शहरी भागामधले भारतीय जनता पक्षाने धुळीला मिळवले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक फक्त धार्मिक विद्वेषावरती, म्हणजे बटेंगे कटेंगे अशा सगळ्या हे करून धार्मिक विद्वेषावरती ही निवडणूक आणून ठेवली. हे मला असं वाटतं की ह्या निवडणुकीचं नाव लागेल. जनतेचे प्रश्न हे बाजूला गेले आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण जनतेचे प्रश्न हे सगळे बाजूला गेले, विकासाचा मुद्दा हा बाजूला पडला आणि फक्त लोकसभेला महाराष्ट्रामध्ये मार खाल्ल्यानंतर लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने पंप केली गेली, हे सगळं ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर महाराष्ट्रातल्या जनतेला हे सगळं आवडलेलं नाहीये आणि हे गृहीत धरलं तर येत्या 23 तारखेला महाविकास आघाडीच चांगल्या पद्धतीने सत्तेवरती येईल असं एक मला असं वाटतंय आणि तसंच चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. तुम्हाला विजयाचा विश्वास आहे?